विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण एका छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत. आजचा व्हिडिओचा विषय आहे पुस्तक सूची. ठीक आहे, त्याला आपण बुक लिस्ट म्हणतो. मुळात MPSC करणाऱ्या प्रत्येकाचा आवडीचा विषय किंवा कुतूहलाचा विषय आहे. मी वारंवार क्लासमध्ये बुक लिस्ट दिलेली आहे, बुक लिस्ट सांगत असतो. तरीसुद्धा विद्यार्थ्यांचे बरेच मॅसेज असतात की सर बुक लिस्ट सांगा, बुक लिस्ट सांगा. तर मी इथं काही तुम्हाला बुक लिस्ट देणार आहे. एकदम स्टँडर्ड बुक लिस्ट आहे ती. त्या व्यतिरिक्त तुम्हाला क्लासकडून काही जे नोट्स दिले असतील, बुक्स दिले असतील, ते सुद्धा वापरायचे आहेतच. पण ही एक स्टँडर्ड बुक लिस्ट आहे जी की विविध अधिकारी वर्ग किंवा MPSC करणाऱ्या प्रत्येकाकडं असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता एक बुक लिस्ट द्यायच्या अगोदर एक तुम्हाला फॉर्मॅट मी सांगतो की 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 2च पुस्तकं 10 वेळा वाचायची. ठीक आहे, त्यामुळे नुसतं पुस्तकांची संख्या वाढून चालणार नाही आहे. आपल्याला क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर देणं कधी पण गरजेचं आहे. कारण की तुम्ही जितका वेळ पुस्तक तेच वाचता तेवढी तुमची रिव्हिजन चांगली होती आणि तुमच्या कन्सेप्ट त्या प्रमाणात क्लिअर होत असतात. त्यामुळे तुम्हाला जास्त पुस्तक न वाचता एक बेसिक पुस्तक आणि एक स्टँडर्ड पुस्तक अशा पद्धतीनं आपण प्रत्येक विषयाची बुक लिस्ट पाहणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला आपण विषय घेऊया इतिहास. ठीक आहे, इतिहास या पुस्तकाला स्टँडर्ड बुक लिस्ट काय असणार आहे? तर इतिहासामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या काही पार्ट्स आहेत. ठीक आहे, त्यामध्ये प्राचीन. आता ही बुक लिस्ट आहे, ही बुक लिस्ट आपल्याला कंबाईनसाठी पण उपयोगी आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा उपयोगी आहे. आपण ती कंबाईन बनवत आहोत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय प्राचीन, त्यानंतर मध्ययुगीन, त्यानंतर आधुनिक, म्हणजे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि महाराष्ट्र. ठीक आहे, इतिहासाबद्दल ह्या 4 घटकांचा उल्लेख असतो. आता ज्यावेळेस तुम्ही प्राचीन भारताचा उल्लेख कराल किंवा प्राचीन भारताचा ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला 2 पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमच्याकडे 6वी स्टेट बोर्ड, ते पण ओल्ड, 6वी स्टेट बोर्ड ओल्ड आणि 11वी स्टेट बोर्ड न्यू. ह्या गोष्टी तुमच्याकडे 2 पुस्तकं असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर मध्ययुगीनसाठी 7वी स्टेट बोर्ड, ते पण ओल्ड. आता हे ओल्ड न्यू काय आहे, तुम्हाला वेबसाईटवरती गेला किंवा ज्याच्याकडे जुनी पुस्तकं आहेत 2 ते 3 वर्षापूर्वीची, तर त्या पद्धतीनं तुम्हाला ती वापरायची आहेत. जर तुमच्याकडे ती पुस्तकं नसतील तर तुम्ही बालभारती साईटवर जाऊन ते डाउनलोडसुद्धा करू शकताय. ठीक आहे, तर प्राचीन भारतासाठी तुम्हाला ओल्ड स्टेट बोर्ड वापरायचं आहे, 11वीचं न्यू वापरायचं आहे. मध्ययुगीनसाठी तुम्हाला 7वी ओल्ड वापरायचं आहे. ठीक आहे, प्रश्नांची संख्या पाहता 4 ते 5 प्रश्नासाठी हा इथपर्यंत ठीक आहे. याचबरोबर तुम्हाला काय करायचं, या 2 घटकासाठी नीट लक्षात घ्या, ह्या घटकासाठी तुम्हाला PYQचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक लुसेंटचं पुस्तक येतं, ते लुसेंटच्या पुस्तकामध्ये ह्या प्राचीन मध्ययुगीच्या ज्या काही शॉर्ट नोट्स आहेत तेवढ्या तुम्हाला वापरायच्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, यासाठी तुम्हाला बुक लिस्ट आर्य शर्मा, बिपिनचंद्र, सतीशचंद्र वगैरे आपण देऊ शकतो, पण तेवढी काही आवश्यकता पडत नाही आहे. तुम्हाला जर कमीत कमी मटेरियल वापरायचं असेल तर 6वी ओल्ड, 11वी न्यू, 7वी ओल्ड, त्याचबरोबर PYQ या आत्तापर्यंतचे 11 इयरचे प्लस लुसेंटच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला वापरायचे आहेत. आता आला आधुनिक भारताचा विषय. आधुनिक भारतामध्ये स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला 5वी आणि 8वी ओल्ड. ठीक आहे, 5वी आणि 8वी ओल्ड तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ओल्ड मी तर म्हणतो तुम्ही न्यूसुद्धा वापरा. ठीक आहे, ओल्ड आणि न्यू ह्या दोन्ही वापरायच्या आहेत आधुनिक भारतासाठी. 5वी 8वी ओल्ड आणि न्यू. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी जर थोडासा एक्स्ट्रा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, रेफरन्स बुक, ते म्हणजे ग्रोवर अँड ग्रोवरचं एक चांगलं पुस्तक आहे जे की बेल्लेकरांचा मराठी अनुवाद आहे. किंवा तुम्ही स्पेक्ट्रमसुद्धा वापरू शकता, किंवा तुम्हाला सोप्पा सगळ्यात हवा असेल तर समाधान महाजन सर. ठीक आहे, समाधान महाजन यांचंसुद्धा बुक तुम्ही यासाठी रेफर करू शकता. या तिन्हीपैकी एखादं तुम्ही घेऊ शकता, ग्रोवर अँड ग्रोवर, स्पेक्ट्रम किंवा समाधान महाजन आधुनिक भारतासाठी. 5वी 8वी ओल्ड अँड न्यू समाधान महाजन सरांचं एक, किंवा स्पेक्ट्रमचं ग्रोवरचं तुम्हाला जे काय सोपं वाटतं ते एखादं पुस्तक, दोन्हीपैकी एकच वापरा. ठीक आहे, आता 11वीसाठी तुम्हाला महाराष्ट्रासाठी तुम्हाला काय करायचं, तर 11वीचं पुस्तक वापरायचं आहे महाराष्ट्रासाठी. 11वीचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे महाराष्ट्रासाठी. बरोबर, त्याचबरोबर काय करायचं, ज्ञानदीप अकॅडमीचं समाजसुधारक एक पुस्तक आहे, ते तुम्हाला वापरायचं आहे. त्यातले पण सिलेक्टेड समाजसुधारक तुम्हाला करायचे आहेत. आणि थोडंसं एक एक्स्ट्रा जर तुम्हाला हवंच असेल तर अनिल कटारे यांचंसुद्धा पुस्तक तुम्ही वापरू शकता, पण मी रेफर करणार नाही आहे कारण की इनपुट आउटपुट रेशो तेवढा बसत नाही आहे. तर त्यानुसार 11वी प्लस ज्ञानदीप तुम्हाला वापरायचं आहे. आता हे सर्व इतिहासाचं करत असताना याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, PYQ प्लस एकनाथ पाटील म्हणून एक आहेत, सर्वांना त्यांना तात्या म्हणून ओळखतात, एकनाथ पाटील, त्यांचा ठोकळा
तो एक जवळ ठेवा. याचं कारण काय होतं माहिती आहे का, वन लाईनर जेवढे तुमचे क्वेश्चन्स आहेत तेवढे क्वेश्चन्स आणि रिव्हिजन एक छान होते. एकनाथ पाटील सरांनी ॲक्च्युली रिव्हिजनसाठी हा ठोकळा तयार केलेला नाही आहे. ॲक्च्युली त्याचा संदर्भ ग्रंथ एकदम छान आहे, पण तो रिव्हिजन म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतो. तसं पुस्तक असं डिटेल अभ्यासासाठी सुद्धा छान आहे. ठीक आहे. आता आपल्याला दुसरा विषय बघायचा आहे की आता हे एकनाथ पाटील सरांचं जे पुस्तक आहे ते सर्व विषयांसाठी वापरलं तरी चालते किंवा त्या सर्व विषयांसाठी वापरायचंच आहे. ओके. आता दुसरा विषय बघतो. दुसरा विषय आपण घेऊ इथं भूगोल. आता भूगोलाचं करत असताना भूगोलामध्ये पण जग, त्यानंतर भारत, महाराष्ट्र असं सर्व काय येतात. पण त्याचं कंबाईनली तुम्हाला काय करायचं, 7वी ते 10वी आहे ना त्याचं ओल्ड स्टेट बुक वापरायचं. 7वी ते 10वी ओल्ड स्टेट बुक. महाराष्ट्र भूगोलसाठी तुम्हाला सरळ सरळ ABCD नो ऑप्शन. याच्या नोट्स तुम्हाला ABCD सरांच्या नोट्स बऱ्याच प्रकाशनांनी स्वतःच्या नावावरती काढलेल्या आहेत. पण त्या नोट्स न वापरता तुम्ही सरळ मूळ संदर्भ ग्रंथ त्यांचा ABCD सरांचा वापरायचा आहे. हे वाचत असताना 7वी ते 10वी ओल्ड प्लस मराठीसाठी ABCD वाचत असताना तुम्ही याचा ॲटलासचा वापर करायचा. ठीक आहे. ॲटलास वापरावा. तिथं कोणाला दीपस्तंभ वापरायचा तर दीपस्तंभ वापरू शकता, पण मी तुम्हाला ABCD सजेस्ट करेन. ॲटलास पण ह्याच्याबरोबर वापरावा. तुम्हाला महाराष्ट्र भूगोल आणि भारता भूगोलासाठी सुद्धा ABCD सरांचंच एक छान पुस्तक आहे, जे की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुस्तक आहे. त्याचं नाव आहे भूगोल व पर्यावरण, असं या पुस्तकाचं नाव आहे. याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच सर्व काही सिलेबस कवर केलेला आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला करायचं आहे. याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, PYQ प्लस ठोकळा रिव्हिजनसाठी. याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही आहे. जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन्स व्हावेत, जास्तीत जास्त आपल्या रिपिटेशन्स होणे गरजेचे. त्यामुळे आपण मटेरियल काय करतो आहे, ऑलरेडी कमी वापरतो आहे. ठीक आहे. PYQ ठोकळा 7वी ते 10वी ABCD सरांचं भूगोल व पर्यावरण, त्याचबरोबर ॲटलास वापरायचं आहे. तिसरा सब्जेक्ट कोणता येतो, तिसरा येतो पॉलिटी. ते पॉलिटीचं जास्त काही मटेरियल बाजारात आहे पण ते वापरायची गरज नाही. तर सरळ सरळ लक्ष्मीकांत सरांचं एक पुस्तक वापरायचं. ठीक आहे. लक्ष्मीकांत पुस्तक मोर दॅन सफिशियंट आहे. त्याचबरोबर थोडे पंचायत राजचे प्रश्न विचारणं भर वाढत आहे. तर किशोर रवटे सरांचं एक पुस्तक आहे, छोटंच पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही पंचायत राजसाठी वापरू शकता. स्टेट बोर्ड म्हणायला गेलं तर 8वी 9वी 10वी. ठीक आहे. न्यू हे स्टेट बोर्ड तुम्हाला वापरायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला PYQ प्लस ठोकळा हे कंपल्सरी आपल्याला याच्याबरोबर करायचं आहे. ह्याच्या पलीकडे जास्त तुम्हाला पॉलिटीला जाण्याची काही गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला आता चौथाच टॉपिक येतो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सला तुम्हाला बाजारामध्ये कोळंबे सर किंवा देसले सर यांची पुस्तके उपलब्ध आहेतच, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण माझ्या वाचनामध्ये गजानन भस्के सरांचं एक पुस्तक आलेलं आहे अर्थनीती अकॅडमीचं, ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. ते पुस्तक तुम्ही वापरलं तरी यासाठी चालणार आहे. त्याचबरोबर बजेट. ठीक आहे. आणि तुम्हाला सर्वे, बजेट प्लस सर्वे तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे आहे. त्याचबरोबर 11वी 12वी तुम्हाला न्यू स्टेट बोर्ड वापरायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना. इथपर्यंत असं आहे. आता आपल्याला पुढचं सब्जेक्ट घ्यायचं, मी थोडंसं इथलं साफ करून घेतो. ठीक आहे. इथपर्यंत आपण आता 4 विषय बघितलेले. आता 5वा विषय आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पर्यावरण. ठीक आहे. 5वा विषय आहे पर्यावरण. पर्यावरणाला तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही. मग अशी मी हे जे तुम्हाला पुस्तक रिकमेंड केलं तर भूगोल व पर्यावरण, त्यातून तुम्ही ABCD सरांचं मग तेच पुस्तक तुम्ही पर्यावरणाला हे करू शकता. प्लस त्याला चालू घडामोडीचा टच देणं गरजेचं आहे. परिषदा कुठं पार पडल्या, नवीन काय घडामोड पर्यावरणासंदर्भात घडलेली आहे का नाही एवढं पाहणे गरजेचं आहे. हे करत असताना बेसिक कन्सेप्टसाठी 11वी प्लस 12वीचं न्यू पर्यावरणाचं पुस्तक वाचून घ्यायचं आहे. ह्याच्या आपल्याकडे पर्यावरण करू नका. 4 ते 5 मार्काला पर्यावरण आहे. प्लस PYQ तुम्ही सगळ्यांचेच बघायचे आहेत. एवढं जरी केलं तरी पर्यावरण तुमचं होऊन जाते. ठीक आहे. 6वा येतो विज्ञान. विज्ञान हा असा घटक आहे की तुम्ही कितीही अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये जास्त मार्क पडतच नाहीत, म्हणजे कोणाला आउट ऑफ पडले असं झालेलंच नाही आहे. त्यासाठी तुम्हाला ह्याचा इनपुट आउटपुट रेशो खूप खराब आहे. म्हणजे ह्याला खूप आउटपुट द्यावं लागतं, खूप इनपुट द्यावं लागतं, त्याचा आउटपुट मात्र काही मिळत नाही. त्यामुळे ह्याला लिमिटेड इनपुटचा आपल्याला बॅलन्स करावा लागेल. त्यामुळे 7वी ते 11वी तुम्हाला स्टेट बोर्ड करून घ्यायचे, ओल्ड करा, न्यू करा. प्लस तुम्हाला भस्के सरांचं एक पुस्तक आहे बाजारात, ते तुम्ही करू शकता. किंवा ज्याचं जास्तच कच्चं आहे विज्ञान, त्यांनी काय करा तर लुसेंटचं एक सेपरेट विज्ञानचं पुस्तक आहे, जे की के सागर अनुवादित आहे मराठीमध्ये, ते वापरू शकता. ठीक आहे. इथपर्यंत करू शकता. प्लस PYQ प्लस ठोकळा. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला हे झाले. आता शेवटी जो भाग सगळ्यांचा आवडीचा जो म्हणजे करंटचं. आता करंटचं नेमकं काय करायचं.
करंटचं तुम्हाला सांगतो, तुम्हाला डेली बेसिसवर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, पण मी तसं तुम्हाला सजेस्ट करणार नाही की तुम्ही डेली बेसिसवर करंट करा. करंटसाठी तुम्ही काय करू शकता, चालू घडामोडीसाठी तर परिक्रमा मासिक तुम्ही वाचू शकता. परिक्रमा मासिक तुम्ही मंथली वाचायचं. प्लस तुम्हाला सिम्प्लिफाईडचं किंवा सोडणे सरांचं आहे ते वापरू शकता, किंवा कोणतंही एखादं त्रैमासिक, आपण त्याला त्रैमासिक म्हणू, जे की परीक्षेच्या अगोदर येतं. ठीक आहे, कोणते सिम्प्लिफाईड वापरा किंवा पठाण सरांचं वापरा, किंवा मार्केटमध्ये जे काही चांगलं आहे ते तुम्ही वापरू शकता. परिक्रमा मात्र तुम्ही डेली बेसिसवर वाचून घ्या. याच्या पलीकडे तुम्ही काही करू नका. आणि रिव्हिजनसाठी तुम्ही PYQ तर तुम्ही तुमच्याबरोबर असावेच, बरोबर ठोकळा असावा. आणि जेवढं काही तुम्हाला आत्तापर्यंत बुक लिस्ट दिलेली आहे तेवढाच तुम्ही रिपिटेशन करा. तुम्हाला 100पैकी 100 मार्क पाडणं गरजेचं नाही आहे. हा गैरसमज तुम्ही दूर करा. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, सगळा सिलेबस कवर नाही झाला तरी चालेल, पण जो काय सिलेबस तुम्ही कवर करणार होता तो परफेक्ट करण्यावर भर द्या. म्हणजे तुम्हाला 60 जरी क्वेश्चन बरोबर आले तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. कारण की मागच्या वेळेस 117.5 मिनिट लागलं, त्याच्या अगोदर ह्याच्यापेक्षाही कमी मिनिट लागलं होतं. त्यामुळे तुम्हाला एवढ्या बुक लिस्टवर जेवढा सिलेबस कवर होतो आहे त्याचं रिपिटेशन आणि परफेक्शन येणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट टाका, आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील तर तसे तुम्ही शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला PYQचं बुक जर नाव हवं असेल तर तुम्ही 21,000 प्रश्नसंच ज्ञानदीप किंवा लोकसेवा प्रकाशनाचा वापरू शकता. धन्यवाद.